स्वागत आहे आपले भाजीपाटा रेसिपी वनितामध्ये। आपण आज सगळ्या चटण्यांमध्ये सगळ्यात अशी सोपी चटणी पाहणार आहे आणि झटपट अशी होणारी। 8 ते 10 दिवस आरामशीर टिकते ही चटणी। 50 ग्रॅम इतके जवस घेतला आहे, 5-6 पाकळ्या लसणाच्या, 2 चमचे इतकं लाल तिखट घेतला आहे आणि मीठ चवीनुसार। आपण आता भाजून घेणार आहे। कमी गॅसवरती भाजायचं आहे। जवस चटणी खाण्याचे खूप फायदे आहे। जवस खाण्याचे वेट लॉससाठी पण खूप असे उपयुक्त आहे ही चटणी। गुडघेदुखीसाठी पण। कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे, अगदी लालसर अशी होऊ द्यायची। जवस हे फुटण्यास सुरुवात झालेली आहे, आता बघू शकता तुम्ही। तुम्ही जेवढं चांगलं जवस कमी गॅसवरती भाजणार तेवढी चटणी अगदी टेस्टी लागणार। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही चटणी अशी खूप छान लागते। बघू शकता तुम्ही, आता जवस आपलं भाजलेलं आहे। 5 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। लसूण घालायचं, आता मीठ घालायचं, 1/2 टीस्पून इतकं मीठ आहे। मिक्सरला बारीक करून घेऊ आता। मिक्सर चालू बंद करतच बारीक करायची आणि आता एका डिशमध्ये काढून घेऊ आपण। लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता। 1 टीस्पून इतकं लाल तिखट आहे। तुम्हाला थोडी जास्त तिखट हवी असेल तर आणखीन तिखट घातलं तर चालेल। आणि मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। झाली आपली अगदी जवसाची चटणी तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपली। तोंडी लावण्यासाठी तर खूप अशी छान लागते ही चटणी, एक डाळ भातासोबत। आरामशीर 15 दिवस अशी टिकून जाते हे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।